महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे। योग्य वेळी जागा घोषित करू। संघटनात्मक काँग्रेस मजबूत आहे। निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने पाहायला मिळेल। प्रकाश आंबेडकर असो की फॉर्म्युला असो, प्रक्रिया सुरू होताना योग्य वेळी पाहायला मिळेल। सगळ्यांचा समावेश त्यामध्ये असेल। भाजपने घेतलेल्या सर्व्हेमध्ये 40 जागा या महाविकास आघाडीला दाखवत आहे। त्यामुळे मोदी हे प्रचारक असल्यामुळे प्रधानमंत्री कमी, त्यामुळे ते प्रचारासाठी महाराष्ट्रात येत असतात। ईडीवर अधिक लक्ष केंद्रित करू नका। जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहिती नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्याचारग्रस्तांना प्रवाहात आणलं। त्यांनी संविधानात व्यवस्था निर्माण केली आहे। बाबासाहेबांचे उपकार कोणीही नाकारू शकत नाही। अजित पवारांनी मोदीचे सुद्धा वय विचारलं पाहिजे, मग त्यांची हिंमत दिसेल। सोशल मीडियावर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली त्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे। आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदींचं वय विचारलं पाहिजे। आम्हाला ज्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आमचे धर्मगुरू शंकराचार्य यांनी मत मांडलं आहे। धर्माचे रक्षण करणे हे काम धर्मगुरूंचे असते, कुठल्या पक्षाचं नाही। राम मंदिराचं काम अजूनही अर्धवट आहे। मंदिर वही बनाएंगे म्हणत देशात उद्रेक निर्माण करणारे भाजप 4 किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर बांधलं। भाजपला भगवान श्रीरामांना राजकारणात आणायचे होते। आजपासून संघटनात्मक विभागवार बैठका काँग्रेस करत आहे। खरं पाहिलं तर लोकसभेच्या अनुषंगाने आता जोरात तयारी सुरू होत आहे। मात्र जागा वाटपचा अजून फॉर्म्युला आहे तो निश्चित नाही झाला। महाविकास आघाडीमध्ये जागा जवळपास फायनल झालेल्या आहेत। योग्य वेळेवर आम्ही या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील। आपण म्हणतो जागा वाटप ऑलमोस्ट निश्चित आहे, कसा फॉर्म्युला असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचा काय निर्णय झाला? तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत। तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार। नानाभाऊ, सगळ्यांचा समावेश राहील। नानाभाऊ, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला आहे सिद्धरामय्या यांनी। कुठल्या सरकारी? महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी। मला त्याचं स्टेटमेंट माहिती नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायला। मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे, काय सर्वे आलेले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे, काय सर्वे आहेत? भाजपनेच घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्वेमध्ये 40 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे, मोदीजी प्रचारक आहेत, प्रधानमंत्री कमी, त्याच्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येतात। कल सूरज चौहान को ईडी ने अरेस्ट किया है, क्या कहेंगे? अब ईडी का काम है, अब क्या करें उसके लिए। वो ईडी को अब नया इशू नहीं है, ईडी को अब तुम ज़्यादा फोकस मत करो। काल जितेंद्र आव्हाड परवा दिवशी नागपुरात त्या कार्यक्रमात आपण पण जाणार होते, पण आपण नव्हते नागपूर। ते बोलताना बोलले की ज्युडिशरीमध्येही आरक्षण असायला हवं होतं। बाबासाहेबांनी कुठंतरी तर ते न देऊन 80% बहुजनांवर एका प्रकारे अन्याय केला असं वक्तव्य त्यांनी काय बोललेत मला माहिती नाही, पण आखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच पद्धतीनं संविधानामध्ये व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत। बाबासाहेबांचे उपकार बहुजनांवर, वंचितावर मोठ्या प्रमाणात आहे, ते कोणालाही नाकारता येणार नाही। अजित पवार जे आहे ते त्यांचे काका शरद पवारांचं वय विचारत आहे। भाजपमध्ये अनेक नेते जे आहेत सत्ताच्या वर गेलेले आहे, काय त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे, म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल। परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला व्हिडिओ दाखवला जातो आहे। फडणवीस समोर बसलेले आहेत, मागं अजित पवार, एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि गिरीश महाजन, आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी, ते आपण पाहिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे। राम मंदिराच्या याच्यावर राजकारण तापलेलं आहे। अलाहाबाद कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे का हा सोहळा रद्द करावा म्हणून? बघा, आम्हाला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य, त्यांनी जे मत मांडलेलं आहे, आखरी
धर्माचं रक्षण करणं, धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो, कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो. अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही. मंदिर वही बनाएंगे असं म्हणून या देशामध्ये उद्रेक निर्माण करणारी भाजप आता 4 किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं. आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती? राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता, त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी पण झाली नसती. पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं. आणि आता भगवान श्रीराम यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली. रवींद्र धंगेकर जे आपले आमदार आहेत ते पुण्यात, जरी काँग्रेसचे बरेचसे नेते जाणार नसले तरी ते तिथे पुण्यात दिवे वाटण्याचा कार्यक्रम घेत आहेत. बिलकुल. बघा, मला मुद्दा तो नाही आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या धर्मातले जे कोणी राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे. त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. तर धंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही. फक्त कोणाला ठेकाही दिला गेलेला आहे. आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत, वरिष्ठ नेते बोलतात आहेत. राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत. आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला आहे, गर्व किती मोठा झालेला आहे त्याच्यातून सिद्ध होतं. शिंदे गटाचे जे धैर्यशील मानी आहे त्यांचा पत्ता कट करून राजू शेट्टींना सीट दिली जाईल, लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. मात्र राजू शेट्टींनी म्हटलं मी काही लेचा पिता नाही, काय कुठल्याही कारणावर विरघळून जाईल. मला त्या घटनेचं माहिती नाही त्याच्यामुळे. हां, चला, थँक्यू.